मलाच मी का वाटते नवी, माझी मलाच मी का वाटते नवी. विद्येस वे कला मज मार्ग दाखवी, विद्येस वे कला मज मार्ग दाखवी. हळूवार स्पर्शुनी सजवीन अक्षरे, हळूवार स्पर्शुनी सजवीन अक्षरे. मिळवेन ज्ञान मी गिरवीन अक्षरे, मिळवेन ज्ञान मी गिरवीन अक्षरे. सावित्री ज्योतिबा तुम्ही शिंपिला मळा, सावित्री ज्योतिबा तुम्ही शिंपिला मळा. दिली हाती पुस्तके मज लागला लळा, दिली हाती पुस्तके मज लागला लळा. आनंद अश्रुनी भिजवीन अक्षरे, आनंद अश्रुनी भिजवीन अक्षरे. मिळवेन ज्ञान मी गिरवीन अक्षरे, मिळवेन ज्ञान मी गिरवीन अक्षरे. आशिष लाभला रमाबाई आपुला, आशिष लाभला रमाबाई आपुला. मग जग खुले मला, मग नभ खुले मला, मग जग खुले मला, मग नभ खुले मला. मातीत येथल्या रुजवीन अक्षरे, मातीत येथल्या रुजवीन अक्षरे. मिळवेन ज्ञान मी गिरवीन अक्षरे, मिळवेन ज्ञान मी गिरवीन अक्षरे. बेचीन अक्षरे वाचीन अक्षरे, बेचीन अक्षरे वाचीन अक्षरे. मिळवेन ज्ञान मी गिरवीन अक्षरे, गिरवीन अक्षरे, गिरवीन अक्षरे. श्रोते हो, नमस्कार. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या या पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या विविध संस्था अतिशय उत्कृष्टरित्या काम करत आहेत, त्यामधील सेवा सदन ही एक महत्त्वाची संस्था. माणसाच्या आयुष्याची 100 वर्षांची परंपरा आपण मानत असतो. वय वाढतं तसं माणसाच्या क्षमता ज्या आहेत त्या उताराला लागतात, परंतु संस्थेच्या बाबतीमध्ये हा निकष कधीच नसतो. संस्था जागतिकीकरणाच्या काळात होणारे सगळे बदल सामावून घेत पुढे अतिशय चांगले काम करत राहत असते. आणि म्हणूनच आज आपण एका वेगळ्या संस्थेचं, जी एक वडीलधारी आणि सर्वांना सामावून घेणारी अशी सेवा सदन संस्था आहे, त्या संस्थेचा परिचय करून घेणार आहोत. आजच्या या भागामध्ये यूट्यूब चॅनलतर्फे मी सहभागी सर्व सेवा सदनच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून सुरुवातीला स्वागत करते. आजच्या भागात माझ्याबरोबर आहेत संस्थेचे सरचिटणीस माननीय चिंतामणी पटवर्धन सर, त्यांचं स्वागत. त्याचबरोबर रमाबाई रानडे प्रौढश्री हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका नीलम खोमणे आणि त्याचप्रमाणे रमाबाई रानडे प्रौढश्री हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मृणालिनी कानिटकर जोशी, या तिघांचे यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून स्वागत. आणि या संस्थेचा जो इतिहास आहे तो आपण सुरुवातीला चिंतामणी पटवर्धन सर, जे संस्थेचे सरचिटणीस आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. 1909 साली रमाबाई रानडे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी ही संस्था स्थापन केली. त्यांना यामध्ये मुख्यत्वे करून गोपाळकृष्ण देवधर यांनी मुलाची साथ दिली. संस्थेचं कार्य पुणे, सोलापूर, मुंबई, नागपूर, बडोदा, चेन्नई अशा विविध ठिकाणी त्या काळी होतं. या सर्व ठिकाणी रमाबाई रानडे स्वतः जात होत्या आणि स्त्री शिक्षणासाठी लोकांना प्रेरित करत होत्या. सध्या संस्थेचं 2 ठिकाणी काम चालतं, एक पुणे आणि सोलापूर, आणि इतर ठिकाणी ज्या ब्रँचेस होत्या किंवा नागपूर असेल, बडोदा असेल, मुंबई असेल, या सर्व संस्थेच्या शाखांना आता स्वायत्तता देण्यात आलेली आहे. त्यांचं काम आता संपूर्णपणे वेगळ्या तऱ्हेने चालतं. आता पुण्यामध्ये संस्थेचं
2 ठिकाणी काम चालतं. एक शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जिथे प्रौढ हायस्कूल आहे, दिलासा केंद्र आहे, DED कॉलेज आहे आणि प्रौढ प्राथमिक हे पण एक युनिट आहे. आणि एरंडवणे भागामध्ये संस्थेची इंग्लिश मिडियम शाळा आहे जी CBSE स्कूलला CBSE बोर्डाला ॲफिलिएटेड आहे. त्याचप्रमाणे तिथे दिलासा कार्यशाळा हे पण एक युनिट आहे जिथे प्रौढ मतिमंद मुलं शिकतात. ह्या ज्या वेगवेगळ्या युनिट्स आहेत तर त्याच्या मुख्याध्यापकांशी तुमचा सतत आणि थेट असा संपर्क येतोय, शाळांशी थेट संपर्क येतोय. तर मला असं विचारायचं आहे की या वेगवेगळ्या युनिटमध्ये ज्या गरजा आवश्यकता असते त्या तुम्ही कशा पद्धतीनं समजून घेता किंवा कोणत्या गरजांची आवश्यकता असते त्याची तुम्ही पूर्तता करत असता? ज्या संस्थेच्या ज्या युनिट्सला शासनाचं अनुदान मिळतं त्या ठिकाणी आम्हाला फारसं काही बघावं लागत नाही. पण त्यापैकी जे प्रौढ प्रशाला म्हणून जे युनिट आहे ज्याच्याबद्दल आपण आज मुख्यत्वे करून बोलणार आहोत, तिथला विद्यार्थिनी वर्ग हा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे ह्यांच्या गरजा म्हणण्यापेक्षा त्यांचा मोटिवेट त्यांना करणं आणि त्यांची शिक्षणातली गोडी आणि त्यांची शिक्षणातली रुची कायम राहणं ह्याच्याकरता आम्हाला सर्वात जास्त प्रयत्न करावे लागतात. शिक्षणात पडलेल्या खंडानंतर त्यांनी अनेक प्रयत्न करून अनेक संकटांना सामोरं जाऊन आता परत त्या शिक्षणाला प्रारंभ करत असतात असं म्हणलं तरी चालेल. त्यामुळे त्यांना शिक्षणातली त्यांची गोडी आणि त्यांचं हे सातत्य टिकून राहणे याच्याकरता आम्ही मुख्य प्रयत्न करतो. आणि त्याकरता जी मदत शाखेतर्फे मागितली जाईल प्रौढ प्रशालेतर्फे ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण साधारण काय काय अडचणी तुम्हाला समजून घ्याव्या लागतात हे सगळं करत असताना? ह्या ज्या महिला असतात त्यांचं वय जास्त असतं, त्यामुळे त्यांना अगदी बेसिक काही गोष्टी करण्यामध्ये सुद्धा अडचणी येत असतात. त्यामुळे त्यांच्याकरता संगणक हा एक महत्त्वाचा भाग असतो की बाकी मुलींना त्यांच्या घरी संगणक उपलब्ध असतात, पण ह्यांचं तसं असेलच असं नाही. त्यामुळे त्यांना आता संगणक प्रशिक्षण देण्याकरता आम्ही विशेष प्रयत्न करतो. त्याचबरोबर त्यांना काही बाहेर 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर काही नोकरी मिळावी याच्यासाठी आम्ही बाहेरच्या काही लोकांना मुद्दाम इथे बोलवतो आणि त्यांच्या नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न करतो. अरे वा, छान छान. आणि एक मुद्दा मी ह्याच्यामध्ये सांगते की संस्थेकडनं आम्हाला कशी मदत होते. तर करोनाच्या काळामध्ये जेव्हा मोबाईल फोनवरनं मुलांना शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली, आमच्या विद्यार्थिनींकडे असे मोबाईल बऱ्याच जणींकडे नव्हते. तेव्हा संस्थेतर्फे सरांनी आणि इतरही पदाधिकाऱ्यांनी कुठे कुठे सामाजिक संस्थांमध्ये शब्द टाकून काही लोकांनी आम्हाला अँड्रॉईड फोन दिले आणि ते आम्ही मुलींना पुरवले. म्हणजे इतक्या बेसिक लेवल म्हणजे जी काही आमची गरज निर्माण होईल त्याला संस्थेचा लगेच प्रतिसाद असतो. जसं मोबाईल दिला तसं संस्थेने आम्हाला संस्था रोटरीशी पण म्हणजे रोटरीचे जे मेंबर आहे त्यांच्याशी कनेक्टेड असल्यामुळे बरीचशी मदत आम्हाला संस्था रोटरीकडून पण मिळवून देते. नीलम मॅडमला मी असं विचारेल की 14 ते 60 असा हा वयोगट तुमच्याकडे येणारा आहे. त्यांच्या ज्या अडचणी असतात त्या सामाजिक आहेत, कौटुंबिक आहेत किंवा इतरही येत असतात, कारण हे वयोमान हा घटकच अगदी वेगळा आहे. तर त्याला तुम्ही कसं तोंड देता? एक तर कसं त्यांची जी शाळेची इच्छा असते की लहानपणी की आपण शिक्षण करायचं आहे, खूप हुशार असतात, पण एक आर्थिक परिस्थिती किंवा घरातलं वातावरण याच्यामुळे त्यांचं ते अर्धवट राहतं. आणि कुठेतरी मग आता पुढे गेल्यानंतर त्यांना वाटतं की आपण शिकावं, मग ते ॲडमिशन घेतात. पण एकदा घरातून विरोध असतो हे आम्हाला ते सांगतात की बाई माझी खूप इच्छा आहे पण घरातून मला सपोर्ट नाही. मग आम्ही घरातल्यांचे जे काही त्यांची जी कामं आहे ती करून तुम्ही त्यांना जे आवश्यक आहे ना ते करून येत जा. इथं आम्ही शाळेत थोडी त्यांना वेळेची सवलत देतो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या सासूबाई ज्या आहेत काहींच्या त्या प्रोत्साहन देतात आणि काहींच्या नको म्हणतात. या त्या स्वतः शिकलेल्या पण सून नको शिकलेली असं पण होतं. मग त्यावेळेस त्या जेव्हा विरोध करतात त्यांना सासू, मग त्या असताना त्या दाखवत नाही की आम्ही अभ्यास करतोय, घरची कामं करतात. आणि सासूबाई असं पण होतं की त्यांना घरातली कामं मुद्दाम ठेवतात, पण एक त्यांचे एक आत्मविश्वास असतो की हा मात्र आम्ही सकारात्मकता त्यांच्यामध्ये खूप निर्माण करत असतो. नाही तू हे म्हण की मी करणार आहे, रोजचं हे आपलं वाक्य की मी हा प्रयत्न करणार आहे, मला याच्यामध्ये यश येणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना एक शाळेत आल्यानंतर शाळेतलं वातावरण बघितल्यावर त्या आणखून प्रफुल्लित होतात आणि नाही बाई मला शिकायचं तर मी येणारच. हे त्यांच्यामध्ये अगदी पॉझिटिव्ह जो विचार आहे ना हा मात्र आम्ही खूप त्यांच्यामध्ये सातत्याने तो टाकत असतो त्या आणि त्या मनामध्ये ते विचार घेत असतात. आणि त्यामुळे बऱ्यापैकी ज्या रेग्युलर बाई म्हणल्या की आम्हाला 4 दिवसांनी काही वेळ मिळेल तसं येऊ असं न म्हणणाऱ्या पण रेग्युलर शाळेमध्ये येतात. आणि समाजामधून येताना शेजारी पाजारी पण त्यांना विचारतात
की आता तुमचं एवढं मोठं वय झालेलं आहे, तुम्ही शिकून काय करणार आहे. पण मग त्यांना तिथं आम्ही सांगतो की त्यांना की एक तर त्या स्वतः करत नाही आहे आणि दुसऱ्याला विरोध करतात. तर तुम्ही इथं ठाम सांगा की त्यांना उत्तर असं द्या की तुम्ही करून दाखवा की मी या वयामध्ये सुद्धा 10वीत चांगल्या मार्काने पास होऊ शकते. आणि अशा बऱ्याचशा विद्यार्थीनी की जे लोक त्यांना असं नावं ठेवत होते की काय करणारे शिकून वगैरे, त्यांना त्या आम्ही पास झालेलो हे सर्टिफिकेट आनंदाने दाखवतात. तुम्ही शाळेच्या मुख्याध्यापिका आहात, तशाच एक कुटुंब प्रमुख आहात, त्याच्या एक स्त्री आहात. हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्याही सगळ्या भगिनी आहेत, स्त्रिया आहेत. आणि मग मुख्याध्यापिकेच्या किंवा कुटुंब प्रमुखाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, किंवा त्यांचे जे वेगवेगळे प्रश्न असतात ते प्रश्न कोणते आहेत, किंवा कसं त्याला तोंड देता? त्यांचे कौटुंबिक प्रश्न असे असतात, म्हणजे घरातलेच असतात की समजा मुलांचे, किंवा काही अशा महिला आहेत की म्हणजे त्या एकट्याच आहेत. त्यांचे ते की आपण म्हणजे काहीतरी केलं पाहिजे पण शाळा पण पाहिजे. मग त्यांना शाळा करून कुठं कामाचं असं सोर्स असेल ते पण बघतो आम्ही, की बाबा विचारून ठेवतो सगळ्यांना की असं असं काम करणारी विद्यार्थिनी आहे, तर मग असेल तर तुम्ही तो पण आम्हाला सांगा की मग तिला त्या तिथं पाठवू. मग त्या कामाचं पण बघतात. आणि अशा आहेत की काम करून शाळेत येणाऱ्या पण, मग ते सगळं मॅनेज करतात की कामाला पण जातात, शाळेत पण येतात. आणि काही अशा आहेत की सकाळी काम करून शाळेत येतात, पुन्हा शाळा सुटली की पुन्हा कामाला जातात आणि रात्री घरी जाऊन त्या जी काही घरची कामं असतील त्यांचे ते करतात. अशा जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थिनी आहेत. माझी शिकायची खूप इच्छा होती. माझ्या मुलांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, दोघांचंही. मी त्यांच्या पालक सभेला गेले की तिथं जेव्हा सही करायला ती वही यायची तेव्हा मला खूप भीती वाटायची, आता काय करायचं, मला तर सही पण करता येत नव्हती. मग माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की अशी अशी शाळा आहे. मग मी चौकशी केली. मग इथल्या वर्ग शिक्षकांनी वगैरे मी त्यांना सांगितलं की मला काम करून शिकायची पण खूप इच्छा आहे. तर त्या म्हटल्या ठीक आहे. मग त्यांनी मला सवलत दिली वेळेची. मग त्यामुळे मी ह्या शाळेत येऊ शकले. मी पहिलीपासून ह्या शाळेत शिकते. ह्या शाळेत आल्यापासून असं पुन्हा लहानपण जगल्यासारखं वाटतंय. प्रत्येक कार्यक्रम होतात आमच्या शाळेमध्ये, सगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला भाग घ्यायला मिळतो. त्यामुळे आता असं वाटतं की आम्ही आमचं थोडक्यात लहानपण जगतोय. ह्या शाळेत आल्यामुळे आता मला वाचता यायला लागलं. मी बँकेत गेले तर स्वतः मी माझी स्लिप भरते. आधी बसचा नंबर देखील कळत नव्हता की ही बस कुठं जातीये. आता नंबर वगैरे सगळं व्यवस्थित कळायला लागलं. व्यवस्थित मी वाचू शकते. आता कुठंही असं बाहेर कुणा लोकांमध्ये गेलं की भीती वाटायची, कसं बोलायचं. पण आता बोलायला पण म्हणजे लिहिता वाचता यायला लागल्यामुळं बोलायला वगैरे पण आता व्यवस्थित भीती वाटत नाही, चार चौकात जाण्याला वगैरे, नाही का. त्यामुळं मी त्या रमाबाईंचे खूप आभार मानते की त्यांच्यामुळं आमच्यासारख्या बायकांना इथं येऊन शिकायला मिळालं. मला शाळेत यायचं होतं, परंतु लहानपणी माझ्या लग्न लवकर झाल्यामुळं मला काही शिकता आलं नाही. आणि दोन्ही मुलींना मी शिकवलं. माझ्या मुलींमुळं परत मला काहीच त्यांच्यामुळं येता आलं नाही शिक्षणासाठी. आणि एक आहे आमच्या तिथं राहती, गौरी असं तिचं नाव. आणि ती ह्या शाळेत, मला माहितीच नव्हतं की प्रौढ शिक्षण मिळते. आणि मग ती मला म्हटली, मावशी मी जाते शाळेला. म्हणजे शाळेत तू? हो म्हणली, मी जाते. म्हटलं मला मिळेल का? तर म्हणली मिळेल ना, येत आहे का तुम्ही? म्हटलं मी येते भेटायला, मला नेतीस का? हो म्हटली. मला पुन्हाही नव्हतं माहिती. मग तिने मला इथं आणलं. इथं आणल्याच्या नंतर बाईंनी माझं स्वागतच केलं. म्हटल्या बरं झालं तुम्ही आल्या, चला तुम्हाला शिकायचं आहे का? हो म्हटलं माझी इच्छा आहे, खूप शिकण्याची आहे, परंतु नाही शिकता आलं. आणि त्यावेळेस नव्हतं शिक्षणाला देत कोणी प्राधान्य. 7वी झाली की लगेच लगीन करा असं केलं. मग आम्ही फार कष्टाने वरती आलो. पण माझी इच्छा काय झाली नव्हती पूर्ण. माझी इच्छा होती. आणि ह्या शाळेला पाहून बाईंनी माझं खूपच स्वागत केलं. छान बोलल्या, सुंदर लहान मुलांसारखे. मला इतका आनंद झाला, भोंडला झाला इथे. मग असं वाटलं मी कधी सोडूच नाही ही शाळा. आणि इतक्या बाई प्रेमळ बोलतात. खूप आवडलं मला. आणि मला अजून पुढे खूप जितकं शिकता येईल तेवढं मी शिकण्याचा प्रयत्न करते.
आणि कुटुंबातले प्रश्न कसे आर्थिक पण असतात की काही अशा पण असतात की बाई आज मला असा असा प्रॉब्लेम आहे. आणि त्या एवढं म्हणजे विशेष आहे की त्या अगदी विद्यार्थिनी म्हणून नाही, एक मैत्रीचं नातं, एक घरातलं की घरातला मेंबर आहे या नात्याने त्या सगळं शेअर करतात. म्हणजे घरातलं काही वातावरण असू दे, अगदी घरातलं त्यांच्या नवरा बायकोचं भांडण झालेलं असेल, ते काय बोलत असेल इथपर्यंत त्या सगळ्या अगदी फ्री माइंड म्हणजे बोलत असतात. आणि त्याच्यामुळे मग आम्ही त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्याच्यामध्ये त्या खुश होतात की बाई बरं झालं आम्ही बोललो, त्याच्यामुळं आम्हाला हे तरी समजलं. म्हणजे असं. मृणालिनी कानिटकर जोशी अनेक वर्ष या शाळेमध्ये या प्रौढ स्त्रियांना शिकवतायत. तर मला एक उत्सुकता आहे जाणून घेण्याची की या विद्यार्थिनींना शिकवत असताना कोणती आव्हानं तुमच्यासमोर उभी राहतात. कारण आपण म्हणतो की शिकण्याचं जे वय असतं ते जितकं ग्रास्पिंग कॅपॅसिटी ज्याला म्हणतात ती जितकी लहानपणात असते तशी ही प्रौढ वयामध्ये नसते. म्हणजे मेंदूचा जो एक भाग असतो तो पूर्ण तयार झालेला असतो. मग अशा विद्यार्थिनींची शिकवणं हे कोणकोणती आव्हानं उभी राहतात हे करत असताना? खूप मोठं आव्हान असतं शिकवताना. एक तर त्यांचं वय हा पहिला भाग आहे. आणि आत्ता आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यात आलं त्याप्रमाणे वयानुसार स्मरणशक्ती, कारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये काही भाग हा लक्षात ठेवायलाच लागतो. गणिताची सूत्रं असतील, कविता असेल, तर ती स्मरणशक्ती कमी झालेली असते. मोटर कंट्रोल त्यांचे कमी झालेले असतात. आकृत्या काढताना किंवा लिखाणाचा वेग कमी असतो, वाचनाचा वेग कमी असतो. ह्या सगळ्या त्यांच्या म्हणजे आपण एक भौतिक म्हणूया गोष्टी की ह्या गोष्टी अडचणीच्या असतात. आणि त्याच्याबरोबर मी जास्त म्हणजे वेधून घेईन लक्ष मानसिक गोष्टीकडे. मगाशी जसं घोमणे मॅडमच्या बोलण्यात आलं की त्या मुलींना घरनं बरेच वेळेला प्रतिसाद नसतो या शिक्षणासाठी, किंवा त्यांना स्वतःला लाज वाटत असते, आत्मविश्वास गमावलेला असतो. आणि अशा वेळी त्या जेव्हा आमच्यासमोर येतात तेव्हा मला वर्षा एक असं उदाहरण द्यावंसं वाटतं की आपण जमीन तयार करतो, पाऊस येण्यापूर्वी नांगरतो जमीन, आणि ती जर भुसभुशीत असेल, कोरडी असेल, तापलेली असेल तर तो पावसाचा थेंब त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतो. तर ह्या मुलींचं मन जे असं अनेक प्रॉब्लेम्समुळे व्यथित झालेलं असतं, तर आम्हाला त्यांना आधी मोकळं करायला लागतं. म्हणजे शिकवणं हा फार करिक्युलम हा पुढचा भाग झाला. त्यांचं मन मोकळं करायला लागतं, त्यांच्या मनाची मशागत करायला लागते. तेव्हा ते सगळं स्वीकारायला तयार होतात आणि मग आमची शिकवायची सुरुवात होते. बरं, हे सगळं की आता आम्ही तुमची मानसिकता जपणार आहोत बरं का, असं म्हणून नाही. शिकवताच या गोष्टी आम्हाला करायला लागतात. बरोबर आहे. त्या अडचणी समजून घेऊन त्याप्रमाणे जायला लागतं. आणि दुसरं म्हणजे ह्या विद्यार्थिनी कशा आहेत माहिती आहे का, एक जिना आणि आपल्याला वरच्या मजल्यावर जायचे, तर वेगवेगळ्या पायऱ्यांवर वेगवेगळ्या विद्यार्थिनी उभ्या आहेत. कारण त्यांचा शिकण्याचा स्तर, वयाचा स्तर हा सगळा वेगवेगळा आहे. आणि आम्हा शिक्षिकांना त्यांना हात देऊन त्या वरच्या मजल्यावर घेऊन जायचं असतं, प्रत्येकीची वेगळी गरज ओळखून. तर त्या गोष्टी आव्हानात्मक आहेत, पण आमच्यासाठी त्या खूप आनंददायी आहेत की आपण काहीतरी वेगळं समाजातल्या घटकांसाठी करतोय असं. तर त्यांच्यात जे काय त्यांची स्वीकारण्याची आहे क्षमता, ती आम्ही आधी जाणून घेतो आणि त्याप्रमाणे प्रत्येकीला काही वेळेला वेगळं वेगळं सुद्धा शिकवतो आम्ही. एखादी मुलगी 2 वाजता आली तर तिला पुन्हा तेच सांगायचं समजावून. एखादी ते पुन्हा पुन्हा आम्हाला सांगायला लागतं. आणि अगदी एक छोटंसं उदाहरण देते की पाढेपाठ करा. मी गणित शिकवते, त्याच्यामुळे पाढेपाठ असणं आवश्यक असतं. नाही लक्षात राहत त्यांच्या, मग मी त्यांना वेगवेगळे उपाय सांगितले की तुम्ही स्वयंपाक करताना मागे एक चार्ट लावून ठेवा, म्हणा पाढे नाही होत म्हणल्या बाई. मग मी यूट्यूबवरचे पाढे त्यांना ऐकवायला सुरुवात केली, तरी पण पाढेपाठ होईनात. मग माझ्या असं एका पॉईंटला लक्षात आलं की आपला आवाज त्या रोज ऐकतायत, त्यांना बाईंच्या आवाजाचा परिचय आणि एक विश्वास आहे, हा माझ्या बाईंचा आवाज आहे. मग मी ते पाढे रेकॉर्ड केले माझ्या आवाजात आणि त्यांना पाठवून दिले की तुम्ही आता बाईंनी म्हणलेले पाढे ऐका. की मग म्हणजे अशी एक जवळीक त्यांच्यात निर्माण करायला लागते, त्यांचं मन जाणून घ्यायला लागतं. तू स्वतः कविता करतेस तर ते शिकवताना त्याचं ऍप्लिकेशन होतं का? हो, अगदी नक्की होतं. म्हणजे आपोआप होतं, ते स्वाभाविकपणे होतं. आणि आमच्या मुलीसुद्धा त्यांना आता माहिती झालंय बाई कविता करतात. मग खूप वेळ गणित अवघड झाली की त्या म्हणतात बाई आता एक कविता तुमची होऊ दे आणि आपण मग तिथे तास थांबूया. म्हणजे इतकं आमच्यात एक मोकळं कॉन्व्हर्सेशन असतं. तर हे आव्हान मोठं आहे, पण ते आम्ही आनंदाने स्वीकारतो. त्यांच्या लेवलला जाऊन आम्हाला जसं नॉर्मल विद्यार्थ्यांना कसं तो शिक्षक त्या लेवलनी शिकवतो, ते 30 मिनिटाचं जे काही त्याचं युनिट ठरलेलं असेल, तर असं आम्हाला हे कधीही करून जमत नाही. त्यांच्या लेवलला जाऊन ते 10वीचा जरी विद्यार्थिनी असली तरी पण त्या लेवलला जाऊनच आम्हाला तो पोर्शन घ्यावा लागतो. पण मी तुम्हाला दोघींनी असं विचारेल की ह्यांच्यासाठी काही तुम्ही वेगळे उपक्रम राबवतात ज्याच्यामुळे त्यांचा सहभाग
कारण ह्यांना काहीतरी प्रेरणा पाहिजे प्रेरणा हो येण्यासाठी, की हा मुद्दा आपल्यात एक बरोबर एकदम. आत्मविश्वास जागला तो पाहिजे. आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जसे नॉर्मल शाळेमध्ये सगळे वर्षभराचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तसे आम्ही पण सगळे कार्यक्रम अगदी पालखी सोहळ्यापासून गुरु सगळे कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये मग त्यांना एकांकिका देतो, एखादी नाट्यछटा देतो. अगदी हिंदी जरा म्हणजे पिक्चर वगैरे चित्रपट पाहतात त्यामुळे सोपी वाटते, पण तशी प्रत्यक्षात लिहिता वाचण्यामध्ये खूप अडथळे असतात. पण असे आम्ही हिंदी दिनचे सुद्धा कार्यक्रम छान साजरे करतो. त्याच्यामध्ये सुद्धा त्या नाट्यछटा घेतात, सुविचार सांगतात, वक्तृत्व पहेली असतात. सांगतात, वक्तृत्व स्पर्धा घेतो आम्ही, रांगोळी स्पर्धा घेतो, पाककला घेतो. आता गॅदरिंगचे पण अगदी त्या एवढ्या जरी वयाने असल्या तरी पण अगदी छान मध्ये त्या डान्स करतात. आणि तो त्यांना ती आपला आवड मधला आहे. अनुभव आम्ही हो, आता भोंडल्याचा भोंडल्याचाच कार्यक्रम घेतला. घेतला. बऱ्याच वयाने ज्येष्ठ अशा त्या आणि बाई आता होत्या. नुकतंच म्हणजे त्यांचं 1 महिन्यापूर्वी ऍडमिशन ऍडमिशन झालं. झालं तर दांडिया खेळताना त्या आधी अशा कचरत होत्या आणि नंतर त्या इतक्या मनमोकळेपणाने दांडिया खेळल्या, हसल्या, नाचल्या आणि त्या म्हटल्या बाई खूप वर्षांनी मी आज अशी मोकळी झाले. म्हणजे त्यांना हे मोकळं करणं आहे ना त्यांचा, म्हणजे आम्ही समुपदेशक जास्त होत, मैत्रिणी, मोठ्या बहिणी अगदी. अशा आम्ही त्यांच्या कधी कधी त्या आमच्यापेक्षा मोठ्या वयाने पण असतात मोठ्या म्हणजे आम्ही वयाने. त्यांना अरे तुरे नाही म्हणत, म्हणत, त्यांना आवाजावर वयाने बोलतो मोठ्या की असतात. तुम्ही असं करा आणि तुम्ही तसं करा, असं म्हणजे चुकूनही येत नाही की तू हे करून तू ते कर. कारण त्या काही असं जणी येतच वयाने नाही. मोठ्या असतात, मग अशा वेळेला धाकट्या बहिणीची भूमिका घ्यायला लागते. पण त्यांना एक विश्वास द्यायला लागतो की तुम्ही इथे शाळेत आल्यावर तुम्ही नक्की पास होणार आहात. त्यांना पहिलं काय म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत तुला लिहिता आलं पाहिजे, ते आपल्या त्याच्यात आपोआप होणार आहेत गोष्टी. पास व्हायचंय, मला 10वी व्हायचं हे त्यांचं स्वप्न असतं. आणि मला ह्याच्यात अजून एक मुद्दा असा सांगावा असं वाटतो की आमच्या दृष्टीने एक पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्ट काय आहे तर त्यांच्यावर कोणी लादलं नाहीये, त्यांना त्या आपल्या प्रेरणेने शिकायला येतात. त्याच्यामुळे ही खूप मोठी छान गोष्ट आहे. मग त्यांना मोकळं करणं, त्यांना अजून प्रोत्साहन देणं, म्हणजे ज्ञानोपचाराबरोबर मानसोपचार मानसोपचार हाही पण तुम्हाला करावा त्यांच्याशी संवाद साधून करावा लागतो. पण याच्यामधून एखादं समाधान मिळतच असणार आहे. हो. पण एखादं उदाहरण देता येईल की छान शिकल्यात या आणि काहीतरी त्याचा उपयोग झालाय पुढे, तर असं काही उदाहरण डोळ्यासमोर आहे का? अमृता हो करवंदेचं आहे. खूप आहेत उदाहरण. उदाहरण म्हणजे अशा त्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आहेत मुली, कोणी पोलीस खात्यात पण आहे, कोणी जास्त नर्सिंगच्या ह्याच्यामध्ये पण आहेत की त्या इथं 10वी झाल्या पण जसं अमृता करवंदे पण हां, जसं अमृता आपली प्रौढ करवंदे म्हणून हायस्कूलची एक आता ती विद्यार्थिनी आहे. तहसीलदार म्हणून आता होईल तहसीलदार ती आता. होईल ती आता. तर ती मुळात अनाथ मुलगी आहे आणि ती आपल्या शाळेत आली आणि तिला इथला जो आत्मविश्वास मिळाला ह्या सगळ्या ह्याच्यात, तर तिने अनाथांसाठी 1% तरी राखीव जागा मिळाव्या ह्यासाठी संघर्ष केला आणि त्यात ती यशस्वी झाली. म्हणजे आपली एखादी विद्यार्थिनी आपला हा समाजसेवेचा वसा पुढे घेऊन जाते, ह्याच्यासारखं समाधान नाही दुसरं कुठलं. आणि या विद्यार्थिनी जेव्हा आता 10वीच्या बॅचचं तर असं असतं की त्यांना एक तर कुठेतरी कॉन्फिडन्स नसतो की बाबा मी पास होईल का नाही. म्हणजे बऱ्यापैकी त्या समाजात म्हणजे घरी पण काही सांगत नाहीत की आम्ही 10वी देतोय म्हणून, कारण पास होतोय का नाही, पुन्हा नाही पास झालो तर लोक काय म्हणतील, म्हणजे त्यांना आतून कुठेतरी भीती वाटत असते. पण जेव्हा हा आत्मविश्वास आम्ही त्यांना ठाम देतो की नाही तू पास होणारच आहे. आणि पहिली गोष्ट की त्यांना घरी कुठलाही अभ्यास करायला वेळ मिळत नाही. अगदी जे काही आम्ही त्यांना स्वाध्याय देतो, जे काही उपक्रम देतो, क्वचित घरी करतात, पण निम्म्यापेक्षा जास्त त्या शाळेतच करतात. आणि आम्ही त्यांना म्हणजे 100% गॅरंटी देतो की तुम्ही घरी करूही नका, सगळी करून घेण्याची जबाबदारी आमची, तुम्हाला पास करायचं आमची जबाबदारी. मग आम्ही त्या अगदी उद्या पेपर म्हटलं तरी उद्याच्या जो विषय असेल त्या विषयाचा आज आम्ही दिवसभर त्यांची तयारी करून देतो. म्हणजे असं सुट्टी देत नाही त्यांना. आणि ते आपण म्हणत नाही की बाई आम्हाला नको सुट्टी, आम्ही इथंच येऊन करतो. सर्वसाधारण घरातली मुलं जी असतील किंवा मुली असतील ज्यांना क्लास असतो, शिकवणी असते, पालक त्यांच्याकरता मुद्दाम वेळ काढतात, त्यांच्याकडे लक्ष देतात, यातली कुठलीही गोष्ट ह्या महिलांच्या बाबतीमध्ये होऊ शकत नाही. त्यांना स्वतःच प्रयत्न करायचे असतात आणि सर्वात जास्त मदत त्यांना शाळेतल्या शिक्षिका करत असतात. मला एक कौतुक आहे आणि विचारायचं पण आहे, उत्सुकता आहे की सेवा सदन संस्था ही सगळी महिलांची आहे, पण एक पुरुष म्हणून सरचिटणीस पदावरती तुम्ही आज काम करता आहात. मला असं वाटतं खूप लघु कोणाकडून विशाल कोणाकडे जाणारा हा दृष्टिकोन आहे. पण मला हे जाणून घ्यायचंय की आता आपण स्त्रीमुक्तीबद्दल एवढं बोलतो आहोत, आज 21व्या शतकामध्ये आपण वावरतो आहोत. एका बाजूला स्त्री कुठे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढते आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्या प्रौढ स्त्रियांना शिकवावं पण लागतं आहे. तुम्ही कसं बघता या समस्येकडे? आता तुम्ही म्हटलं तसं स्वातंत्र्याला 75 वर्ष आता पूर्ण होत आहेत, पण या 75 वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा अजूनही महिला अशिक्षित आहेत
किंवा कमी शिकलेल्या आहेत, किमान पदवीधरसुद्धा अजूनही त्या होऊ शकत नाहीत. हे काही आपल्या देशाला तसं म्हणलं तर भूषणावं नाही. पण आता अशा प्रकारच्या ज्या आमच्या सेवा सदन संस्थेने सुरू केलेल्या शाळा आहेत याच्या माध्यमातून या महिलांना जर का शिक्षणाची आणि त्यानंतर थोडीशी रोजगार आणि काही व्यवसाय सुरू करायची संधी मिळत असेल तर का नाही, त्याकरताच आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत. त्या निमित्ताने त्या स्वावलंबी स्वावलंबी त्या व्हायला हां. पाहिजे. आणि अजून एक आम्ही 1-2-3 वर्ष असा प्रयत्न करतोय की ज्या मुली आमच्याकडे 10वी झाल्या, वयाने मोठ्या आहेत, आमचं इथेच राठी हायस्कूल आहे जे 12वीपर्यंत आहे, 11वी-12वी, तर आम्ही त्याच्यासाठी एनकरेज केलं की तुम्ही कॉलेजला पण प्रवेश घ्या, म्हणजे 10वीला थांबू नका. मग त्या 11वी-12वीला इकडे आले. आता ह्या वर्षी वाडिया कॉलेजला वगैरे पण मुली वाडियाला, गेल्या. म्हणजे राजर्षी, एकदा शाहू महाराज कॉलेज तिथं पण आता आहे. त्यांची लाज गळून पडली की मी आता ह्या वयात का शिकू म्हणून. आता त्या उत्साहाने कॉलेजला सुद्धा जात आहेत आणि पुढे त्यांना बाहेरून BA करणं किंवा जे काही त्यांना शिकायचं असेल ते करता येईल. पण हे एक अजून थोडं आम्ही त्यांना म्हणजे नुसतंच बाई म्हटली की तिची ब्युटी पार्लरचा कोर्स घ्यावा आणि अशापर्यंत न थांबता केटरिंगचंच करावं असं न करता इतरही की संगणकामध्ये पण त्या पुढे जाऊ शकतात किंवा इतर काही त्यांना इलेक्ट्रिशियनचं म्हणजे आम्ही प्रयत्न करतो. आमच्याकडे ती व्यवस्था नसली तरी, कारण शेवटी मर्यादा असतात, तरी आम्ही बाहेरनं काही रिसोर्सेस शोधतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे. आणि आणखीनही एक असं मला वाटतंय सर की हे जे प्रौढ स्त्री शिक्षण संस्था आहे ते महाराष्ट्रात इतरही काही ठिकाणी चालू आहे का? हे एकमेव आहे. म्हणजे आमच्या माहितीनुसार महाराष्ट्रातले हे एकमेव आहे. त्याचा आता 52-51 वर्ष झाली माझ्या मते सुरू होऊन गव्हर्नमेंटचं रेकग्निशन मिळून. त्याच्या आधीपासूनच संस्थेमध्ये हे काम सुरूच होतं. सरकारी मान्यता 1972 साली मिळाली. शाळा म्हटलं की शिक्षक, पालक, विद्यार्थी त्रिकोणाचे हे तीनही घटक महत्त्वाचे ठरतात. तसं इथे प्रौढ स्त्री शिक्षण केंद्र चालवणं त्याच्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे जसं शिक्षक आहेत तसं इथे संस्था आहे आणि तिसरं हे प्रौढ स्त्रिया आहेत. तर हा जर त्रिकोण एकत्रित चांगला जुळला गेला तर काम अधिक चांगल्या रीतीने होत असतं. तर मला असं विचारावं वाटतं की शाळा आणि संस्था यांच्यामधला जो दुवा आहे तो तुम्ही कसा साधता? त्याच्यामधलं सामंजस्य, कारण अडचणी भरपूर असणार, संस्था म्हणून ते सगळं राबवताना अनेक अडचणी उभ्या राहत असणार, तर यांच्यातलं सामंजस्य तुम्ही कशा पद्धतीने राखता? आता संस्थेचे हे जे युनिट आहे ते एडेड आहे, त्याला सरकारी अनुदान मिळतं. त्याच्यामुळे सरकारी नियमांच्या अधीन राहूनच आम्हाला काम करावं लागतं. त्यामुळे त्याच्यात बदली आली, प्रमोशन आलं, अशा अनेक गोष्टी असतात. आता ह्या ज्या सगळ्या शिक्षिका आहेत ह्या त्या विद्यार्थिनींची मोठी बहीण किंवा अशा प्रकारे मैत्रिणी बनूनच काम करत असतात. त्यांचा एकमेकाशी रॅपो चांगला निर्माण झालेला असतो. पण काही काही वेळा संस्थेचा नाईलाज होतो, अडचण असते. इथल्या शिक्षिकेची आम्हाला नाईलाज म्हणून बदली करावी लागते. अशा वेळी थोडंसं वाईट वाटतं की आपण ह्यांना नाही ती सवलत देऊ शकत की ह्या शिक्षिकाला इथेच कंटिन्यू करावं, कारण यांची इथल्या विद्यार्थिनीची नाळ जुळलेली आहे, त्यांचं काम चांगलं चाललं आहे. पण काही काही वेळेस ह्याला काही पर्याय दिसत नाही आमच्या पुढे, कारण शासकीय नियमांना कुठेही आम्ही टाळू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारची अडचण आम्हाला येते. त्याला काही आता सध्या तरी पर्याय दिसत नाही. ह्या म्हणजे हा जो एक तांत्रिक भाग आहे तो सोडला तर संस्थेचं आम्हाला इतकं सुंदर सहकार्य आहे की आम्ही काही त्याच्यावर म्हणू शकत नाही की कुठलीही अडचण आली आणि आम्ही सरांना सांगितलं, फाटक मॅडमना सांगितलं किंवा इतर पदाधिकाऱ्यांना सांगितलं तर ताबडतोब त्याची दखल घेतली जाते. आमच्या अडचणी सोडवल्या जातात आणि काही अडचणी ज्या आपण म्हणलो की ज्या नाही संस्था पातळीवर पण सुटू शकत नाही, तिथे आम्ही कुरकुर न करता जे काम पडेल ते करायची आमची सर्व शिक्षकांची तयारी आहे की हे काम माझं नाही आहे, म्हणजे मग ते उद्या सेवकाचं काम असेल, क्लेरिकल काम असेल, त्याला कोणी, आणि आमच्या बाई आम्हाला त्याच्यासाठी प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. म्हणजे तो एक पाठीवर हात असणं महत्त्वाचं आहे की त्याची कामाची विभागणी करतात, ती पण खूप महत्त्वाची आहे की त्याच्यामुळे सगळे शिक्षक आनंदाने जे पडेल ते काम आम्ही करतो. काही वेळेला म्हणजे स्वतःचं कौतुक म्हणून नाही, पण काही निधी उभा करायची गरज पडली तर आमच्याकडच्या सेवकांसकट सर्वजण ते कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही छोटासा एक हे केलेलं आहे की आमची ठेवलेली आहे रक्कम की एखादीला गरज पडली तर ती पुरवायची किंवा बाहेरनं मदत, संस्थेकडनं पण आम्हाला इतर लोकांच्या माध्यमातून मदत मिळते, ती आम्ही घेत असतो. वह्यांची असेल, पुस्तकांची असेल किंवा कोणी एखाद्या विषयातले तज्ज्ञ की तुम्ही म्हणजे अशी शाळा चालली आहे तर शब्द टाकला तर अगदी आनंदाने ते येतात आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतात. कधी मनोरंजनात्मक एखादा कार्यक्रम त्यांच्यासाठी जो गरजेचा आहे तो सुद्धा आम्ही घेतो. सेवक सुद्धा तिथं मदत करतात विद्यार्थिनींसाठी, बाहेरून मदत मिळून म्हणजे वह्या, नवी 10वीचे सेट किंवा वह्यांचे सेट, कॉम्पॉस
सेवकसुद्धा ही मदत विद्यार्थिनीसाठी करतात. म्हणजे आमचं खरं सांगू का, कुटुंब आहे रमाबाई रानडेंच्या छत्रछायेखाली वाढणारं. कुटुंबात जसं आपण कुठली गरज निर्माण झाली की मागे पुढे बघत नाही की हे माझं काम नाही आहे, तसं आम्ही जे काम येईल, जी गरज निर्माण होईल त्याच्यावर एक दिलाने मात करतो. आणि संस्थेचं आम्हाला पाठबळ आहेच आहे. त्याच्यामुळे ते संस्था आणि हो. नाही. शिक्षक यांच्यामधलं साहचर्य असल्याशिवाय नाही, मानसिक खूप आहे. आणि समाधान प्रत्येक निर्माण होणार गोष्ट ते आहे. त्याबद्दल संस्थेकडनं जे काही आम्हाला खूप शंका cooperation विचारतो तेव्हा सर पटकन की सर असं आहे की पटकन सर त्याच्यावरचे सोल्युशन सांगतात. लगेच त्याचं ते सांगतात. आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस सहकार्य मिळत असतं आम्हाला. म्हणजे स्त्री मुक्तीसाठी कुठलाही मोर्चा आम्ही काढत नाही, पण आम्हाला जे ध्येय साध्य करायचंय त्याच्या हळूहळू अर्थात रमाबाई रानडे ह्याच मुळात स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या एक खंद्या पुरस्कार त्या होत्या. आणि त्याची जी री आहे ती तुम्ही सगळे ओढत आहात आणि गरजू विद्यार्थिनींना हात देत आहात. अशा रीतीनं एक महाराष्ट्रातलं प्रौढ स्त्रियांसाठी वेगळ्या दृष्टिकोनातून सेवा सदन संस्था काम करते आहे आणि त्याची दखल घेणं हे खूप महत्त्वाचं वाटतं. संस्कृती मी जपू सुमूर्त, स्त्री माझे नाव असे, नव्या जुन्या सीमेवरती माझा मज गाव दिसे, असं आपण जेव्हा म्हणतो. आणि मृणालिनी म्हणा किंवा नीलम मॅडम म्हणा या सह सरचिटणीस स्वतः चिंतामणी पटवर्धन सर हेही या प्रौढ स्त्री शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. उत्तमरित्या हे काम पुढं नेण्याचा प्रयत्न करता आहेत. मनाचंदनाचे परित्वा झिजावे हे जे संस्थेचं ब्रीद आहे ते खऱ्या अर्थाने हे सगळे शिक्षक संस्थापक पुढे ते रुजवत आहेत. स्वतः रमाबाई रानड्यांनी जी काही एक दिशा घालून दिलेली आहे ती त्या पायवाटेवरती ही संस्था अजूनही चालते आहे, हाही एक विशेष वाटतो. आणि म्हणून हा छोटासा संवाद संपवताना दत्ता हलसगीकरांचे शब्द आठवतात. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी थोडं खाली यावं, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडं उचलून घ्यावं. आणि इतक्या छान वेगळ्या दृष्टिकोनातून हे काम पुढे चाललेलं आहे. आमच्या बंदिश यूट्यूब चॅनलतर्फे सेवा सदन संस्थेला आम्ही शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. सेवा सदन संस्थेच्या प्रौढ प्रशालेबद्दल बंदिश या यूट्यूब चॅनलतर्फे डॉक्टर वर्षा तोडमल, डॉक्टर अंजली जोशी आणि मंदार वैद्य आज आमच्या इथे आले आणि आमच्या या आगळ्या वेगळ्या शाखेबद्दल माहिती त्यांनी जगापुढे यावी यासाठी प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आपल्या देशात स्त्रियांच्या शिक्षणाला महत्त्व येऊ लागले. अनेक समाजसुधारक स्त्रीला सक्षम करण्यासाठी भाग घेऊ लागले. यामध्ये श्रीमती रमाबाई साहेब रानडे यांचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. रमाबाई रानडे यांनी 1909 साली सेवा सदन संस्था स्थापन केली. एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्याचं वटवृक्षामध्ये कधी रूपांतर झालं हे कळलंच नाही. स्त्रीमध्ये आत्मसन्मान, स्वतंत्रतेपणे विचार करण्याची सवय किंवा स्वावलंबी बनणं हा उद्देश रमाबाई रानडे यांनी ठेवला होता. त्यांनी या काळी समाजाचा रोष पत्करून ह्या स्त्रियांसाठी कार्य चालू ठेवलं आणि यामध्ये त्यांनी सेवा सदनमध्ये पाळणाघर, प्रौढ शिक्षण, नंतर नर्सिंग सेवा, नंतर शिवणकामाचे वर्ग इत्यादी शाखा चालू केल्या. काळाची गरज बदलत होती त्याप्रमाणे अनेक शाखा नंतर आल्या, पण याच्यामध्ये स्त्री हा मूळ उद्देश धरून स्त्रियांसाठीच ही संस्था कार्य करत राहिली. काळाच्या गरजेनुसार स्त्री बाहेर पडायला लागली व तिला हॉस्टेलची गरज वाटू लागली, कारण घर सोडून ती कामाला लागली, सक्षम झाली. त्याच्यासाठी सेवादान संस्थेने अद्ययावत सुविधा असलेले हॉस्टेल, नंतर दिव्यांग मुलं, ज्या मुलांना समाजामध्ये स्थान नाही अशा मुलांसाठी कार्यशाळा चालू केली. त्या कार्यशाळेचे उपक्रम चालू झाले आणि याच्यामध्ये मला अतिशय आनंद होतो की आमच्याकडे विद्यार्थ्यांची संख्या ओव्हरफ्लो होते. म्हणजे खूप ह्या शाळेसाठी एक नावाजलेली पुण्यातली शाळा, दिव्यांग शाळा म्हणून नावाजलेली आहे. यामध्ये प्रौढ शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा चालू झाली तेव्हा 1909 साली चालू झाली.
14 वर्षावरील स्त्रिया यांना ह्या शाळेमध्ये प्रवेश मिळतो आणि 10वीपर्यंत त्यांना शिकवलं जातं. जेव्हा एखादी स्त्री आपल्या नावाची सही करते किंवा एखादं न्यूजपेपर वाचायला लागते, त्याच्यामध्येच आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो. हेच आमचे सेवा सदनचे यश आहे असे मला वाटते. महाराष्ट्रात प्रौढशाळा ही फक्त एकमेव आमची सेवा सदनची शाळा आहे आणि आज रमाबाई रानड्यांनी समाजातल्या स्त्रियांसाठी हे कार्य केलं म्हणून आज आपल्याला स्त्रियांना एक मोठा प्लॅटफॉर्म चांगला मिळाला आहे आणि हा असाच प्लॅटफॉर्म यांच्यामुळे मिळाला आहे. ती रमाबाई रानड्यांना माझे शतशः प्रणाम. स्त्रियांचा व्यक्तिमत्व विकास आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे शिक्षण आहे. आणि ह्याच स्त्रियांना कसं शिक्षण मिळावं याचा महत्त्वाचा वसा रमाबाई रानडे यांनी उचलला होता. त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या आणि त्याच्यातली महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे प्रौढशाळा. ही जी प्रौढशाळा आहे ती महाराष्ट्रातली एकमेव अशी प्रौढशाळा आहे आणि 1972 साली तिला सरकार मान्यता मिळाली. ही एक अतिशय वेगळ्या प्रकारची शाळा आहे आणि इथे आत्ता आज स्थितीला 90 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. आपलं जे सेन्सस झालं 2011 रोजी तेव्हा असं लक्षात आलं होतं की 65% स्त्रिया अजूनही अशिक्षित आहेत. म्हणजे खरं तर अशा शाळांची खूप गरज आहे आणि आमची जी प्रौढशाळा आहे तिने आत्तापर्यंत खूपच भरघोस काम केलेलं आहे आणि हे जे सगळं शक्य झालेलं आहे ते आमच्या शिक्षकांमुळे. हे आव्हानात्मक शिक्षण आहे. प्रौढ स्त्रियांना शिक्षण देणं हे अतिशय आव्हानात्मक आहे आणि आमचा जो शिक्षक वृंद आहे ते अतिशय नेटाने हे काम अनेक वर्ष करत आहेत. आता त्याच्यात काय अडचणी असतात? एक तर प्रौढ स्त्रिया इथे शिकायला येतात. मुख्य म्हणजे वेळ. त्यांना वेळ नसतो कारण ते काम करतात, विविध ठिकाणी काम करून शाळेत येतात. दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे आर्थिक अडचण आहे. त्यांना घरी काही सुबत्ता नसते, पैसे अर्थार्जनासाठी त्यांना बाहेर जावंच लागतं आणि त्यातल्या त्यात वेळ काढून त्या आमच्या इथे शिकायला येतात प्रौढशाळेमध्ये. तिसरी म्हणजे त्यांना शिक्षणात रुची आणि गोडी कायम ठेवणं हे आमच्या शिक्षिकांच्या हातात असतं आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे आमचे शिक्षक करत असतात. तर ह्या 3 गोष्टी आमचा एक महत्त्वाची ही मर्यादा आहे. ह्या 3 गोष्टी म्हणजे मर्यादा आहेत. तरीसुद्धा आमचे शिक्षक अतिशय उत्साहाने वाडवस्त्यांमध्ये जाऊन, अनेक कचेऱ्यांमध्ये जाऊन त्यांचं समुपदेशन करून त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवतात आणि त्यांना सांगतात की पुण्यात अगदी मध्यवस्तीत प्रौढ शिक्षण ज्यांना घेता येईल अशी एक स्त्रियांसाठी वेगळी शाळा आहे आणि तुम्ही आमच्या शाळेत जरूर या. सुरुवातीला कुणाचाही, कारण शाळेत येणं कोणालाच आवडत नसतं खरं तर, पण ज्याला शिकायची खरोखर मनातनं तीव्र इच्छा असते त्या स्त्रिया येतात आणि आमचे शिक्षक त्यांना सर्वतोपरी मदत करतात. फक्त शिक्षकच नाही, सेवा सदन संस्थेचे कार्यकारी जे मंडळ आहे ते सुद्धा सर्वतोपरी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतं. उदाहरणार्थ फंड्स गोळा करणं आणि काय शाळेची जास्त व्यवस्था कधी अधिक चांगली करता येईल का ह्याच्यात लक्ष घालणं किंवा अभ्यासक्रमात. आता अभ्यासक्रम तर 10वीचाच अभ्यासक्रम असतो पण आमचे शिक्षक त्याच्यात लवचिकता आणतात की एखाद्या व्यक्तीला गणित आवडत नसेल, एखादीला फक्त भाषाच आवडते, पण त्यांना सगळ्या विषयांमध्ये त्यांच्यात ही कशी गोडी निर्माण करून त्या नेटाने 10वीपर्यंत कशा जातील हे आमचे शिक्षक पाहत असतात. तर शिक्षणाने अर्थातच हा त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. फक्त सर्वांगीण विकास नाही तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो, सांस्कृतिक देवाणघेवाण निर्माण होते, एकमेकांशी कसं संप्रेषण करायचं हे सुद्धा त्यांना कळतं आणि शाळेत मग यायची त्यांना ओढ निर्माण होते कारण इथे ह्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात आणि नेतृत्व गुण सुद्धा त्यांच्यात विकसित होतात. म्हणजे जी मुलगी पहिल्यांदा अक्षरशः 2 शब्द बोलायला सुद्धा कचरायची ती 10वीपर्यंत जेव्हा येते ती अतिशय व्यवस्थित मराठी भाषेत ती एक्सप्रेस करू शकते तिचे विचार आणि पुढे जाऊन 10वीची परीक्षा देऊन
तिला वेगवेगळ्या व्यावसायिक वाटासुद्धा ओपन होतात, निर्माण होतात आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. मुख्य मला इथे जे प्रौढ शाळा आम्ही जी चालवतो त्याच्यात माझं सगळं श्रेय तिथल्या शिक्षकांनाच द्यावं लागेल, कारण अतिशय आव्हानात्मक शिक्षण आहे. अगदी नॉर्मल मुलांना शिकवणं किंवा ज्यांचा वयोगट नॉर्मल असतो त्यांना सुद्धा शिकवणं खूप अवघड असतं, कारण त्यांचा अटेन्शन स्पॅन जो असतो तो ठेवणं आणि गोडी ठेवणं त्या शिक्षकात. बरेचदा मुली म्हणतात नाही आता आम्ही सोडून जातो, आम्हाला आता काही पुढे शिकायचं नाही, खूप अवघड होतं आहे, आम्हाला घरून विरोध आहे शिकायला, आम्हाला यायला त्रास होतो आहे किंवा घरचे परवानगी देत नाही आहेत, बसमध्ये म्हणजे बसचं भाडंसुद्धा आम्ही भरू शकत नाही आहोत. पण शिक्षक अगदी नेटाने त्यांना म्हणजे ज्यांना म्हणतो ना कमिटेड शिक्षक आणि अतिशय प्रेरणादायी वातावरण तिथे निर्माण करतात. ह्या शाळेमध्ये आम्ही एक सायन्स लॅबॉरेटरी प्रयोगशाळा आहे आणि काळाच्या गरजेनुसार आम्ही तिथे संगणक त्यांच्यासाठी प्रयोगशाळासुद्धा आहे आणि विविध उपक्रमाआधारे मुली येतात. माझ्याच घरातली आमची बाईसुद्धा तिची मुलगी जेव्हा 10वी झाली तेव्हा तिलासुद्धा वाटलं की मी का नाही आहे 10वी, आणि ती मला म्हणाली मला शिकायचं आहे. मी लगेच तिला आमच्या शाळेत घेऊन आले आणि ती सायकलवरनं यायची आणि उशीर व्हायचा तिला, पण शिक्षक ते सांभाळून घेतात. म्हणजे उशीर हा होणारच आहे त्यांना, एखादी मुलगी लवकर येते, एखादी उशिरा येते, पण मिळून मिसळून ते शिकतात आणि शिक्षकांशी जो बॉन्ड आहे त्यांचा तो वेगळाच आहे. म्हणजे त्यांना कायम हे शिक्षक आठवतात आणि त्यांच्याबद्दल ते अतिशय हिरहिरीने आणि अतिशय चांगलं सांगत असतात. तर मला असं वाटतं की ही तर आमची एक शाळा आहेच, पण खरोखरच जर अशा महाराष्ट्रात आणखीन काही प्रौढ शाळा झाल्या तर विद्यार्थिनींना, विशेषतः प्रौढ विद्यार्थिनींना त्यांचा अधिक लाभ घेता येईल आणि रमाबाईंचं जे स्वप्न होतं, रमाबाई रानड्यांचं, ते स्वप्न पूर्ण होईल. धन्यवाद.